मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्क्रिप्टेड होतं, त्यात मंत्री देखील सहभागी होते असा आरोप आणि टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। जरांगेंनी ठरवून एक दिवस आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन केलं गेलं असाही आरोप हाके करतायत। जरांगेंच्या असंवैधानिक मागण्या सरकारनं मान्य केल्याचंही हाकेंनी म्हटलेलं आहे। स्क्रिप्टेड होतं, एक दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये अनेक नेते अनेक मंत्री गुंतलेले, मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती। मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचा उद्देश हे कालच्या वन डे आंदोलनामध्ये होता आणि यामध्ये कुणाकुणाचे हात टेबला खालून कुठं कुठं गेले, काय काय झालं, कशा कशा परिस्थिती झाले, पण या सगळ्या गोष्टी बघून ओबीसी मात्र प्रचंड संतापलेला आहे। हे बघा, महाराष्ट्राचं लोकनियुक्त सरकारमधले प्रतिनिधी किंवा सरकार एवढे लाचार बघितले की एखादा रस्त्यावर खेळ करणारा ज्यावेळी माकडाला या काठीवरून त्या काठीवर उड्या मारायला लावतो ना, तशा पद्धतीनं सरकारचे प्रतिनिधी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते म्हणा, कॅबिनेट मंत्री म्हणा, हे त्या माकडाप्रमाणे उड्या मारत होते। जरांगे नावाच्या माणसाला अडेल तट्टू भूमिका घेणाऱ्या, ज्याला लोकशाही मान्य नाही, इतरांचे हक्काधिकार मान्य नाही, त्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, त्या माणसाच्या समोर जाऊन स्वतःचं माकड करून घेतलं विखे पाटलांनी। प्रसाद लाडला तर काही थोडी जनाची मनाची काहीच नाही, कारण तो सरकारचा कमिशन एजंट आहे। महाराष्ट्राचं लोकनियुक्त सरकारमधले प्रतिनिधी किंवा सरकार एवढे लाचार बघितले की एखादा रस्त्यावर खेळ करणारा ज्यावेळी माकडाला या काठीवरून त्या काठीवर उड्या मारायला लावतो ना, तशा पद्धतीनं सरकारचे प्रतिनिधी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते म्हणा, कॅबिनेट मंत्री म्हणा, हे त्या माकडाप्रमाणे उड्या मारत होते। जरांगे नावाच्या माणसाला अडेल तट्टू भूमिका घेणाऱ्या, ज्याला लोकशाही मान्य नाही, इतरांचे हक्काधिकार मान्य नाही, त्यांना ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, त्या माणसाच्या समोर जाऊन स्वतःचं माकड करून घेतलं विखे पाटलांनी। प्रसाद लाडला तर काही थोडी जनाची मनाची काहीच नाही, कारण तो सरकारचा कमिशन एजंट आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल असा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी हे विधान केलंय। ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागलेला नाही। जरांगे आणि सरकारच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे। सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही असं यावेळी बबनराव तायवाडे म्हणाले। गॅजेटियरच्या बाबतीमध्ये शासन निर्णय निघाला होता परवा, पण त्यांची मागणी अशी होती बा यासंबंधी तुम्ही सूचना द्या अधिकाऱ्यांना। आता तशा प्रकारच्या कुठल्या सूचना सरकार देते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। आणि बाकीच्या मागण्या मी पाहिलं की रात्री 1 वाजता त्यांनी उपोषण सोडलं, पण त्याच्यामध्ये असं कठोर किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल किंवा आम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ अशा प्रकारचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही। तशा प्रकारचं आश्वासनही काल त्यांना दिलेलं नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यापूर्वी सुद्धा अनेकदा बोललेले आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि सरसकट, महत्त्वाचा शब्दप्रयोग इथे आहे की ज्या मागणीवरती हे आंदोलन खूप दिवस चाललं होतं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र, ती सरसकट कुणबी प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देणार नाही। ज्यांच्याकडे पुरावा आहे, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठ्याची नोंद असेल, त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात असेल, त्याला आमचा विरोध नाही, कारण तो नियम आहे।